नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चक्रवाढ व्याज म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणार आहोत. सर्वप्रथम पहा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय. चक्रवाढ व्याज, जर समजा आपण एखाद्या व्यापाऱ्याकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेणं आणि त्या पैशावर टक्केवारी लावणं, याला आपण सरळ व्याज असं म्हणतो, बरोबर आहे. मग त्या चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर ही संकल्पना जर एखाद्या व्यक्तीकडून आपण काय केले, 1500 रुपये व्याजाने घेतले. 1500 रुपये व्याजाने घेतल्याच्या नंतर त्याच्यावर 1500 रुपये जे व्याज आहे, ते 1500 रुपये जे व्याज आहे, 1500 रुपये जी रक्कम आहे, बरोबर आहे. 1500 रुपये जी रक्कम आहे, त्या रकमेवर काय केलं माहिती का, त्या शेतकऱ्यांना 2 वर्षासाठी असेल, 2 वर्षासाठी काय केलंय, किंवा 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी असं काही जरा, बरोबर आहे. त्यांना काय केलंय, 10% व्याजानं व्याज लावले. काय लावले, 10% जे इंटरेस्ट आहे ते काय लावलं, 10% लावलाय, बरोबर. मग 10% लावल्याच्या नंतर सर्वप्रथम काय होणार, पहिले सुरुवातीला त्याच्यावर काहीतरी व्याज लागणार, बरोबर. मग काहीतरी व्याज लागल्याच्या नंतर जे काही व्याज आहे ते व्याज कसं काही करणार, तर सुरुवातीला काय होतं, जे 1500 रुपये आहे त्या 1500 रुपयाचं सुरुवातीला 10% व्याज लागतं. मग 10% व्याज कसं लागणार, जर समजा आता तुम्ही जर 10% जर काढत, किती होणार, 10% जर काढत इथं किती होणार आहे, जे 150 रुपये होणार, बरोबर आहे. मग सुरुवातीला 1 वर्षामध्ये 150 रुपये व्याज लागणार, बरोबर आहे. मग जर समजा त्यानं दुसऱ्या वर्षामध्ये जर इथे 150 प्लस 1500 रुपये जर वापस न देता त्यानं दुसऱ्या महिन्यात जर व्याज जर द्यायचं म्हणलं, तर त्याला काय होणार, हे 1500 प्लस 150 म्हणजे 1650 रुपयाला व्याज लागणार. म्हणजे काय होणार, तर जी मूळ किंमत आहे त्या मूळ किमतीला तर व्याज लागणार तर लागणार, पण जे येणारं जे पहिल्या वर्षाचं व्याज आहे त्या व्याजाला प्लस पुन्हा व्याज लागणार. म्हणजे याला काय म्हणतो आपण, चक्रवाढ व्याज म्हणतो. म्हणजे मूळ किमतीवरच फक्त व्याज न लागता जे तयार होणारं 1 वर्षाचं व्याज आहे त्या व्याजाला दुसरं आणखी पुन्हा डबल त्या व्याजावर व्याज लागणं. म्हणजे हे पहिले सुरुवातीला काय झालं, 1 वर्षाचं 150 रुपये व्याज झालं. मग 150 रुपये व्याज झाले, त्यानंतर 1650 रुपये, मग दुसऱ्या वर्षामध्ये 1650 रुपयाला व्याज लागतं. मग 1650 रुपयाचं जे तयार झालेलं व्याज आहे ते व्याज या पहिल्या या किमतीमध्ये काय होणार, ऍड होणार, आणि ऍड झालेली जी काही किंमत आहे ते ऍड झालेल्या किमतीवर तिसऱ्या वर्षामध्ये व्याज लागणार. म्हणजे काय, तर चक्रवाढ व्याज म्हणजे जी मूळ किंमत आहे त्या मूळ किमतीवर व्याज लागून व्याजावर व्याज लावणं म्हणजे काय होणं, चक्रवाढ व्याज असं म्हणणं. मग त्याच्यावर आपण एक उदाहरण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला काय होईल, ती लवकरच ती कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होईल, बरोबर आहे. मग ती जर समजा संकल्पना क्लिअर करायची असेल तर काय केलं, एका व्यापाऱ्याकडून काय केलं, 1500 रुपये व्याजाने घेतले. किती रुपये, 1500 रुपये व्याजाने घेतले. यालाच आपण काय म्हणतो, पी म्हणतो. पी म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे मूळ किंमत. काय, याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल असं म्हणतो, बरोबर. प्रिन्सिपल म्हणजे याला आपण मूळ किंमत असं म्हणतो. म्हणजे मूळ किंमत काय, तर आपण त्या व्यापाऱ्याकडून घेतलेले जे आहेत ते पैसे, ओके, ही झाली मूळ किंमत. त्याच्यानंतर आपण काय केलंय माहिती काय, 1 वर्षासाठी पैसे घेतलेत. 1 वर्षासाठी पैसे घेतलेत म्हणजे काय झालं, त्याचा कालावधी काय झाला, 1 वर्ष झाला. कालावधी काय झाला, 1 वर्ष. टी म्हणजे काय, याला आपण काय म्हणतो, वेळ असं म्हणतो. वेळ म्हणजेच काय, याला आपण काय म्हणतो, कालावधी असं म्हणतो, बरोबर. वेळ म्हणजेच कालावधी किंवा वेळ, दोन्हीपैकी एक कोणतंही जर घेतलं तरी चालतं, ओके. त्याच्यानंतर त्याच्यासाठी 1 वर्षासाठी घेतलं, 1500 रुपये घेतलं, आणि किती टक्के व्याज आहे ते व्याज जर समजा जर धरलं, त्याला आपण काय म्हणतो, आर असं म्हणतो. हे काय झालं, 10% घेतलं. किती टक्क्याने घेतलं, म्हणजे आर म्हणजे काय, तर रेट. रेटलाच काय म्हणतो आपण, व्याज दर असं म्हणतो. काय म्हणतो, व्याज दर, ओके. मग हे जे आपण आहे ती संकल्पना आपल्याला काय करायची, क्लिअर करून घ्यायची. यासाठी एक सूत्र तयार केलं. मग या सूत्राचं सूत्र कसं, तर ते सूत्र पहा, ते जे सूत्र आहे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ते व्याज काढायचे, बरोबर आहे. चक्रवाढ व्याज तर काढायचं. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही काही जी मूळ किंमत आहे या मूळ किंमतीवर नेमकं व्याज किती लागतं ते काढण्यासाठी आपल्याला अगोदर एक सूत्र वापरावं लागेल. त्याचं काय सूत्र आहे, सुरुवातीला काय करायचं, अंतिम रक्कम, जी काही पूर्ण रक्कम आहे ती पूर्ण रक्कम काढावं लागेल, बरोबर आहे. मग अंतिम रक्कम बरोबर काय करायचं, पी म्हणजे काय, मूळ किंमत, कंसामध्ये 1 अधिक आर छेदामध्ये 100, आर छेदामध्ये 100 घातांकामध्ये 1 का एकच किंवा एन म्हणू शकतो, बरोबर आहे. आपण काय म्हणू शकतो त्याला, एन म्हणजे काय, तर एन म्हणजे वर्ष, किती वर्षे, नंबर ऑफ इयर, बरोबर आहे. हे सूत्र जे आहे ते सूत्र टाकून आपल्याला काय करायचं, गणित सोडवायचे. मग सूत्र टाकून गणित सोडवण्यासाठी आपण दुसऱ्या पेजवर हे करूया. आपण बघा काय घेतलं, रुपये 1500 घेतले. त्याच्यानंतर जे दर आहे, दर किती घेतला, म्हणजे काय, आपण आर काय घेतला, 10% घेतला. आणि त्याच्यानंतर टी आहे ती काय घेतला, 1 वर्षाचा कालावधी घेतला, बरोबर. यालाच आपण काय म्हणतो, पी असं म्हणतो, ओके.
हे आपण काय करणार, त्या सूत्राच्या माध्यमातून सोडून घेणार. बरोबर. मग सूत्र काय होतं तुमचं, अंतिम रक्कम बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेदामध्ये 100 चा घातांक n. चा घातांक n म्हणजे काय, n म्हणजे नंबर ऑफ इयर. मग याच्यामध्ये आपण काय केलं, किमती टाकला. पी म्हणजे किती, तर 1500, तशाच तसं टाकलं. 1500च्या नंतर 1 अधिक आर म्हणजे काय, तर त्याचा रेट काय, ते रेट छेदामध्ये 100 चा पॉवर किती, n म्हणजे काय, तर नंबर ऑफ इयर 1. कोणत्याही संख्येचा घातांक जर समजा 1 असेल तर त्याचं काही हे होतो का, घातांक जर समजा 1 असेल तर जी संख्या आहे त्या संख्येचा तशाच तसा काय होतो, हे होतो. म्हणजे याचा पॉवर 1 आहे म्हणजे ती संख्या काय झाली, तशाच तशी झाली. बरोबर. मग आता आपण काय करणार, हे सोडून घेणार. हे सोडून घेतल्याच्या नंतर बघा 1500 तशाच तसं ठेवले. 1500 तशाच तसं ठेवले त्यानंतर इथं काय होणार, हे छेदामधला एक शून्य आहे ती कटला आणि या अंशामधला एक ते शून्य कटला. बरोबर. नाही तर मग डायरेक्ट काय करायचं, 10 1 10 10 जाऊ 100. मग काय केलं, वर 1 राहिला आणि खाली 10 राहिली. म्हणजे त्या संख्या काय तयार झाली, 1 अधिक 1/10 चा पॉवर 1 तशाच तसा. ओके. मग आता इथं बघा काय करणार आपण, छेदामध्ये जी संख्या आहे त्या छेदामधल्या संख्येनं काय करणार, ही जी समोरची जी संख्या त्या संख्येसोबत काय करणार, गुणाकार करणार. म्हणजे 10 1 10 10 1 10 आणि सोबत काय करणार, प्लस करणार 1. बरोबर आहे. म्हणजे 1500 तशाच तशी ठेवा. 1500 तशाच तशी ठेवल्यानंतर 10 1 10 10 आणि 1 11 11/10. आपलं फायनल उत्तर काय आलं, 11/10 चा पॉवर 1 होता म्हणून तशाच तशी संख्या राहणार. बरोबर. त्याच्यानंतर काय केलं, 10 10 1 10 आणि 10 1 10 1.1 उत्तर आलं. म्हणजे 1500 गुणाकारामध्ये 1.1. 1500 गुणाकारामध्ये 1.1. मग आता आपण काय करणार, सगळ्या शेवटी 1500चा आणि 1.1 चा काय करणार, गुणाकार करणार. मग 1500चा आणि 1.1 चा जर समजा गुणाकार केला तर गुणाकार काय येईल, तर गुणाकार काय येईल बघा, 15 15 1 15. बरोबर. त्याच्यानंतर हाचा किती आला, 1 15 1 15 आणि 1 16 म्हणजे 1600 आणि ते राहिलेले 2 शून्य तशाच तसे दिले. ओके. गुणाकार केल्यानंतर किती नंतर पॉईंट होता, 1 नंतर पॉईंट होता. म्हणजे 1 नंतर पॉईंट दिला म्हणजे अंतिम रक्कम किती आली. जर पॉईंटच्या समोर शून्य असेल तर त्या संख्येचा काय फायदा होतो का, काही फायदा होत नाही. म्हणजे आपली किंमत जी आली ती काय, 1650. बरोबर आहे. म्हणजे अंतिम रक्कम आपली किती आली, 1650. मग अंतिम रक्कम 1650 आल्याच्या नंतर बघा अंतिम रक्कम किती आली, 1650. मग 1650 झाली पूर्ण किंमत. मग आपल्याला काय करायचंय, चक्रवाढ व्याज काढायचे. मग चक्रवाढ व्याज बरोबर काय, अंतिम रक्कम मधून काय करायचं, मूळ किंमत वजा करायची. मग अंतिम रक्कम वजा मूळ किंमत. मूळ किंमत काय असेल तुमची, ती मूळ किंमत टाका. अंतिम रक्कम काय आहे, अंतिम रक्कम किती होती, 1650. आपण मूळ रक्कम त्या माणसाकडून घेतली होती 1500. मग हे काय झालं, शून्यातून शून्य गेला, 0 5तून हे 5 आणि 6 मधून 1 शून्यातून 0 म्हणजे 150 रुपये. म्हणजे काय झालं, तर चक्रवाढ व्याज आपलं किती आलं, 150. किती वर्षासाठी, तर एका वर्षासाठी जे काही व्याज लागणार ते व्याजावर व्याज जे आहे ते किती लागणार, 150 रुपये लागणार. बरोबर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवर या लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर एक होमवर्क दिलेला जे ही आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. त्याच्यामध्ये आहे पी बरोबर 10,000, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% आणि टाइम आहे 1 वर्ष. धन्यवाद.